पूज्य भंते धम्मपाल यांच्या प्रावज्या विधीने पेण वाशी येथे श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराची सुरुवात। भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका पेण यांच्या वतीने पेण तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मुक्काम लुंबिनी बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाशी तालुका पेण येथे 10 दिवसीय श्रमणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून सदर शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा उत्तरचे अध्यक्ष सुशीलजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, संघटक सिद्धार्थ गायकवाड, बंडू मोरे, खोपोली शहर अध्यक्ष कृष्णा मोरे, पेण शहर अध्यक्ष निलेश मोरे, ज्येष्ठ बौद्धाचार्य पांडुरंग जाधव, नारायण जाधव, तसेच अलिबाग, पाली, सुधागड, नागोठणे, पेण तालुक्यातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही राबवित असलेल्या श्रमणेर बौद्धाचार्य शिबिरांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्याला धम्म कार्य करणारी नवी पिढी निर्माण होऊन हे धम्म कार्य त्यांनी सातत्याने करावे अशी भावना व्यक्त केली। CNI महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायक। कासाय गहत्वा पवज्जामे बंदेजी अनुगहम उपाध्याय। या सर द्या आता हे चिवर देणं म्हणजे सर्वसाधारण गोष्ट नाहीये। ज्यांनी या शिबिराला चिवर दिलं तो खरा त्याचा मायबाप असतो, म्हणजे बाई पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, बाप कोणी असेल, परंतु आता तुम्ही त्यांच्या आई झालेले आहे, तुम्ही दायक झालेले आहे। बरोबर। जोपर्यंत तुम्ही देते तोपर्यंत दायक होत नाही। सम्राट अशोकाने सुद्धा भंतेजींना विनंती केली होती की भंतेजी मी दायक झालो का, तर भंतेजी म्हणे नाही, मी तर एवढं मोठं कार्य केलं, पूर्ण भारत बौद्धमय केला, तरी तुम्ही दायक नाहीये। जेव्हा त्यांनी संघमित्रा आणि त्यांचा महेंद्र नावाचा मुलगा त्यांच्या हातामध्ये चिवर दिलं तेव्हा ते दायक झाले। आणि आज तुम्ही कोण आहे? दायक आहे। म्हणून तुम्ही सुद्धा याचं पावित्र्य राखायचंय। त्यांनी तर राखायचं, पण तुम्हाला सुद्धा आता त्यांना मी समजावणारच आहे, पण तुम्ही सुद्धा मी दायक आहे या गोष्टीचं पावित्र्य तुम्हाला सर्वांनी राखायचंय। आणि बुद्ध धम्माला आपण नेहमी साथ द्यायची आहे। कशी साथ द्यायची आहे? बाबासाहेबांनी सांगितलं की मी माझ्या कमाईचा 20वा हिस्सा दान करणार, तुम्ही आम्हाला दान केलं पाहिजे। मग 20वा हिस्सा कोणता आहे? द्रव्य आहे का? नाही। तुम्ही ज्या गोष्टी आता हातात शोभिवंत दिसतात, म्हणजे पहिलं दान करायचं तुम्हाला वेळेचं दान। तुम्ही तुमच्या कमाईची 20वी जी वेळ कमवता त्याच्यातून 20वा हिस्सा वेळ तुम्ही दान करा।